जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून आनंदी जीवनाचा नवा मार्ग। गायत्री भवन येथे दिनांक 24 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपीनेस प्रोग्राम आयोजित करण्यात आला। तणावमुक्त, निरोगी आणि आनंदी जीवनासाठी या प्रोग्राम मध्ये सहभागी साधकांना योग, प्राणायाम, ध्यान आणि सुदर्शन क्रिया याचे प्रशिक्षण देण्यात आले। या प्रोग्रामचे मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका डिंपल दीदी यांनी प्रभावी पद्धतीने केले। त्यांच्या सोबत सहप्रशिक्षक अमित पंजवानी यांनी साधकांना श्वासोच्छवासाच्या विविध पद्धतीचे प्रत्यक्ष अनुभव दिला। कार्यक्रमाच्या सुरळीत पार पाडण्यासाठी रेवती कानिटकर, ममता जोशी, सुभाष गडम, दिनेश वाघवाणी, गजानन डाके तसेच राहुल कोष्टी आणि रोहिणी कोष्टी यांनी सेवा कार्यकर्ते म्हणून परिश्रम घेतले। सर्वांनी समन्वय, व्यवस्था आणि साधकांना आवश्यक मार्गदर्शन यामध्ये मोलाचे योगदान केले। हॅपीनेस प्रोग्राम मधील सुदर्शन क्रिया ही या उपक्रमाचा मुख्य भाग असून श्री रविशंकरजी यांनी विकसित केलेले हे श्वसन आधारित क्रिया मनातील ताण, चिडचिड, राग, चिंता आणि नकारात्मक विचार कमी करण्यास प्रभावी असल्याचे प्रतिपादन करण्यात आले। या क्रियेमुळे शरीरातील प्राणशक्ती संतुलित होते, मन शांत होते, झोपेची गुणवत्ता सुधारते तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते असेही सांगितले। सहभागींनी सांगितलेले की फक्त काही दिवसाच्या सरावाने त्यांच्या मनातील तणाव कमी झाला, विचार सकारात्मक झाले आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून लागला। समारोप प्रसंगी आयोजकांनी या प्रोग्राम सारख्या उपक्रमाची आवश्यकता वाढत असल्याचे मत व्यक्त केले। पुढील काळात आणखीन अशा सत्राचे आयोजन करण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। न्यूज चॅनल नेटवर्क सह आणि कामाकडे पण भरपूर कॉन्सन्ट्रेट होते। थँक्यू अमित सर। देखील पण आणि म्हटलं की जाऊया रोज, त्या दिवशी अमित सरांनी सांगितलं होतं की रोज तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला त्या ठिकाणी मिळेल, म्हणून दुसऱ्या दिवशी आलो तर दुसऱ्या दिवशी वर्कआउट चांगला आला। रोज त्या पद्धतीने वेगळं काहीतरी शिकायला गेलं, म्हणजे वर्कआउट पासून मेडिटेशन, म्हणजे जे आपलं सुदर्शन क्रिया पण आहे ते वेगळ्या पद्धतीने 5 दिवस वेगळ्या पद्धतीने घेतला। अतिशय चांगला अनुभव या ठिकाणी आला, मनाला शांती मिळाली। कारण सातत्यानं लोकांच्या किंवा स्ट्रेसमध्ये असायचं, थोडं मनाला हलकं वाटते, सारखं विचार यायचे वेगवेगळे, म्हणजे जरी इथं बसलो असलो तरी विचार मन दुसरीकडे असायचं, तर ते आता घडत नाही। अतिशय मन एका ठिकाणी स्थिर असल्यासारखं वाटतंय। काय आपण कुठल्या ट्रॅकला चाललोय, तो चांगला ट्रॅक एक मिळाला की आपण एक ट्रॅकला चाललोय आणि तो अनुभवला की 5 दिवसात असं कळलं की आपण जो ट्रॅकला चाललोय तो अजून आपल्याला ट्रॅक चांगला करता येईल। म्हणजे जो काय आता तसं बघितलं तर माझ्या लाईफमध्ये काही फार चढउतार नाहीये, तर जो चाललाय तो अजून चांगलं करता येईल। मी आर्किटेक्ट आहे, अजून चांगल्या बिल्डिंग्स बांधता येईल, अजून चांगले प्रोडक्ट्स करता येईल, या दृष्टीने मी प्रयत्न करेन या आणि सेकेंड डे जो मैंने क्रिया की है, मैं सच्ची बता रही हूँ, मैं यहाँ से शांत हो चुकी हूँ। थैंक यू। स्टार्ट में ऐसी थी कि सब काम मेरे हिसाब से होना चाहिए, ये इंसान भी मेरे हिसाब से काम करे, वो इंसान भी मेरे हिसाब से काम करे। लेकिन धीरे धीरे जब टाइम गया, मैंने लोगों को ऑब्जर्व किया, तो मुझे भैया ने 4 चीज़ें समझाई कि गुस्सा छोड़, जब गुस्सा आता है खुद को 10 मिनट शांत रखा कर, ब्रीद इन ब्रीद आउट किया कर, मन शांत होगा तेरे को खुद सब कुछ नॉर्मल लगेगा। जब बोले फिर भाई वहाँ पे बैठा है, हम दोनों अभी साथ में कोर्स कर रहे हैं और घर पे काफ़ी चेंजेस आए हैं। पापा ने किया है, हम दोनों ने किया है, हम दोनों चाहते हैं कि हमारी मम्मी भी करे और उनमें भी थोड़ा चेंज आए। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा 80 87 820 897।